हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि इथे दिवसाची सुरुवात ॲज युजल मेथीदाणा वॉटरनी झाली होती. आणि इथे आज ब्रेकफास्ट स्किप करून सरळ मी मेसमध्ये जेवण करायला आली होती. तर मग ॲज युजल इथे पोळी, वरण, भात हे तर मेसचा असा एक रोजचा मेनू असतो. चेंजेस फक्त भाजी आणि दही, ताक अशा याच्यात काही होत असतं. आणि तर मग इथे होती आज रस्सेवाली आलूची भाजी, जी की छान झालेली होती. आणि इथे दुसरी होती मशरूमची भाजी. आमच्या मेसमध्ये मशरूमची पण भाजी असतात, कॉर्नची पण भाजी असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. आणि मसाला ताक पण होतं. आणि मग इथे दुपारी जरा खूप असं डिहायड्रेटेड वाटत होतं. तर मग इथे नारळ पाणी प्यायला आलं होतं. आणि त्याच मावशीने मग आम्हाला मलाई पण काढून दिलेली होती छान नारळची. आणि इथे सायंकाळी मेसमध्ये नाश्त्याला नूडल्स होते. आणि इथे सायंकाळी छान अशा प्रकारे तयार होऊन आम्ही इथे संभाजी गार्डनजवळच्या अशा ब्रिजवरती फिरायला गेलेलो होतो. आणि आम्हाला इथून मग आणखी मंदिरात पण जायचं होतं. मग त्यामुळे आम्ही सगळ्यांनी कुर्त्या वगैरे घातल्या होत्या. आणि या ब्रिजचा आर्किटेक्चर खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे मग खूप छान वाटतं इव्हिनिंगला या ब्रिजवरती. तुम्ही बघूच शकता की खूप सुंदर असं बांधकाम आणि आर्किटेक्चर या ब्रिजचं केलेलं आहे. आणि मग इथून आम्ही गेलो ओंकारेश्वर मंदिरात, म्हणजे जे शंकरजीचं मंदिर आहे. आणि हे ऐकलं बरेचदा होतं, पण मी गेली कधीच नव्हती या मंदिरात. तर मग मी आज इथे पहिल्यांदा गेलेली होती. आणि मंदिर इतकं सुंदर होतं की मंदिर खूप सुंदर होतं. आतून खूप असं भव्य दिव्य, आणि शंकरजीची मूर्ती पण खूप छान होती. आणि इथे आम्ही प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी गेलेलो होतो विकेंडला, तर त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. आणि तुम्हाला पण माहिती आहे का की शंकरजीची आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा घालावी लागते, पूर्ण प्रदक्षिणा नसते घालत. तर का म्हणून असं करतात तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे आम्ही ना आरतीच्या वेळेस आणि मग इथे आरती झाल्यानंतर छान इथे प्रसाद पण होता. आणि प्रसादात छान अशी साबुदाण्याची खिचडी होती. कुठलाही प्रसाद असो, कुठल्याही मंदिराचा, तो छानच लागत असतो देवाचा. तर मग इथे आम्ही छान एका ठिकाणी बसलो सगळे मिळून, आणि मग आम्ही प्रसाद घेतला. आणि खूप शांत आणि प्रसन्न वातावरण होतं या मंदिराचं. तुम्ही जर जवळपास असेल किंवा पुण्यात येणार असाल तर तुम्ही या मंदिराला नक्की एकदा भेट द्या. म्हणजे खूपच सुंदर आणि शांत वातावरण आहे. आणि शंकरजीचं जे शिवलिंग आहे, जी पिंड आहे, ते इतकी सुंदर आहे. आतला गाभाऱ्याचं मी शूट नाही घेऊ शकली, गर्दी होती आणि आरतीमुळे, पण खूप सुंदर आहे. आणि हे आमचं मेसचं जेवण होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.